महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला. तो भुताटकीचा आणि पडका बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले, काही हरकत नाही, आपण तेथे समर्थांची स्थापना, सर्व भूतांना मुक्ती देऊ. आपण परत जावे व कुलूप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल. नंतर भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा. भक्त मंडळींना कुलूप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला. त्यांनी महाराजांचे सांगण्यावरून बंगला भाड्याने घेतला. भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या मठाचे स्थान आहे. त्यानंतर सन 1910 मध्ये मठ स्थापन झाला. हा बंगला खूपच जुना असल्याने कालांतराने बंगल्याचे दुरुस्तीचे काम करण्यास सुरू केले. आता 2023 ला देखील दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू आहे. मठाच्या स्थापनेनंतर सन 1911 मध्ये वडवली शेरी बेगमपुरा सुरत तापी नदींजीक सुद्धा महाराजांनी श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन केला. त्या मठात श्री स्वामी समर्थांचा पलंग, स्वामींचे वस्त्र आणि पोशाख श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन आणली. ती त्या मठातील गाभायात ठेवलेली आहे. ओम श्री स्वामी दारिद्र्यनाशकाय अचूर धन देही नमः. 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 ओम श्री स्वामी दारिद्र्यनाशकाय अचूर धन देही नमः.